लोंढा येथे स्वागत कमानीचे करण्यात आले उद्घाटन। लोंढा या गावचे नाव जरी देशाच्या नकाशात दिसत असले तरी महामार्गावरून जाताना लोंढा गाव दर्शवण्याचे नामफलक नसल्याने महामार्गावरून जाताना प्रवासी वर्गांना लोंढा गाव कुठे आहे हे शोधणे मुश्किल होत होते। त्यामुळे येथील नागरिकांनी समाजसेवक तसेच उद्योजक प्रसन्ना घोडके यांच्याकडे लोंढा गावाचे नामफलक तसेच स्वागत कमान बनवून देण्याची मागणी केली होती। त्यामुळे उद्योजक प्रसन्ना घोडके यांनी लोंढा गावाला आज जाणाऱ्या मुख्य मार्गावर सदर कमान उभे करून देण्यात आली व त्याचे उद्घाटन प्रसन्ना घोडके यांच्या वाढदिवशीच करण्यात आली। यावेळी बोलताना घोडके म्हणाले, आपल्याला लोंढा तसेच जोरडा तालुक्याबद्दल फार आपुलकी असून आपली या ठिकाणी अभिवृद्धी करण्याची फार इच्छा आहे। तर याच बरोबर या भागातील युवक या ठिकाणी रोजगार नसल्याने गोवा राज्यात जाऊन रोजगार शोधतात। त्यामुळे लवकरच या भागात रोजगार उभे करणार असल्याची हमी यावेळी प्रसन्ना घोडके यांच्याकडून देण्यात आली। या उद्घाटन प्रसंगी खानापूर तसेच जोरडा तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहून घोडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। लोंढा येथील प्रवेशद्वाराच्या ओपनिंगसाठी मला बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो। हे काही छोटा कार्यक्रम होता, तुम्ही सांगितलं होतं तुम्हीच करा, माझी काय गरज नाही, तरी पण मला बोलून तुम्ही ते उद्घाटन करायला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आणि अशी चांगली कन्स्ट्रक्टिव्ह कामं करावी। आपला भाग म्हणजे मी स्वतःचा भाग समजतो, लोंढा जोरडा हे आपला स्वतःचा भाग आहे। तेव्हा इथं अजूनही बरीच अशी कामं व्हायची आहेत। जरी माझ्या हाताने जेवढी कामं होतील तेवढी मी करायला कधी पण तयार असतो। मला किती त्रास असू देत काय असू देत पण मी तयार असतो त्याच्यात, कारण आपल्या भागातनं इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं, लोकांना काम मिळावं, इकडच्या लोकांना गोव्यात जावं लागू नये हीच माझी इच्छा असते। तेव्हा त्याच्यासाठी आम्ही पुढे पण बरंच काम करू। तुमचं प्रेम मला दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सर, ही कमान आता तुम्हाला मागणी केली होती कमान करण्यासाठी मागणी केली होती म्हणून त्याला मी आणि आता अनेक प्रश्न सर, आता इकडे रोजगारासाठी तुम्ही म्हटलं आता इकडनं रोजगाराला गोव्याला वगैरे जातात, त्यासाठी इकडे तुम्ही काय प्रयत्न करणार का? पूर्वी पण तुमच्या रोजगारामुळे सगळ्यांना इकडे काम मिळत होतं तुमचा बिझनेस, आता ह्याच्यानंतर पण तुम्ही काहीतरी करणार आहे। माझं प्लॅन चालू आहे, पण मी जेव्हा माझं होईल त्यावेळेला मी सांगतो। ओके, थँक्यू। तुम्हाला बोलून सांगेन। येस।